प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 21 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. अतिशय अप्रतिम दाखवलाय प्रेक्षकांनो त्यांनी कालचा आणि आजचा भाग. आता जे काही झालंय ते अतिशय भयंकर आहे. काल इराने तर असलं ऍक्टिंग केली आहे जबरदस्त, आणि आज सुद्धा. तर आजचा भाग पूर्ण आहे का? गौतमी बयोलाच दोष देत असते, इथे कशाला आली आहेस तू, जा, आमचं आयुष्य बर्बाद करून तुला सुख नाही मिळालं का? आणि आता शुभमकरांनी सुद्धा बयोकडनं पाठ फिरवली आहे. गौतमी म्हणते, काय रे शुभमकर, इतके दिवस तू ह्या पोरीची पाठराखण करत होतास ना, तू हिच्यासाठी आम्हाला लाथाडलंस, सख्या पोरीला सोडलंस, काय रे शुभमकर? आणि हिने तुझ्या उपकाराची अशी परतफेड केली आहे. या कार्टीने तुझ्या सख्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे शुभमकर. बयो आता माफी मागत असते, बाबा मला माफ करा ना, माझ्याशी बोला ना. पण शुभमकर आता मात्र पाठ वळवून घेतात, त्यांची बाजूला सरकतात ते. बयो जेव्हा त्यांच्या पायाला हात लावत असते तेव्हा सगळं काही गौतमीच्या मनासारखं होतंय. बयो खूप रिक्वेस्ट करते त्यांना, बाबा खरंच असं वाटतं का मी इराला असं त्रास देईल, बाबा मला माफ करा ना. पण गौतमी काही तिथे, म्हणजे खरं तर हे गौतमीने मुद्दाम घडवून आणलंय. पण आता प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये नेमका दोष कोणाचा आहे ना, हे मला तुम्हीच कमेंट करून कळवा. गौतमी तिला म्हणत असेल, रडायची नाटकं करू नकोस, शुभमकरला सगळं कळलंय, तू काय चीज देते, काही होणार नाहीये असं, तुझी लायकी कळली आहे आता शुभमकरला, तू किती खालच्या पातळाची मुलगी आहेस वगैरे वगैरे. आता तेवढ्यात तिथे विशाल येतो आणि म्हणतो, एक मिनिट थांबा, तुम्ही तिला का बोलताय, सगळी चूक माझी आहे तिची नाही. आता तो शुभमकरांना म्हणत असतो, सर माझं ऐकून घ्या. पण शुभमकर आता शट अप असं जोरात ओरडतात आणि म्हणतात, चालते व्हा माझ्या डोळ्यासमोरनं, मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. आता खरं तर हा जबरदस्त धक्का आहे बयोसाठी पण आणि विशालसाठी पण. विशाल म्हणत असतो, सर पण. आता शुभमकर दोघांनाही तिथून जायला सांगतात प्रेक्षकांनो. आता बघा, म्हणजे सगळेच पलटलेत, आता बयोकडनं कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये. आता ही इरा अशी प्रचंड धक्क्यात आहे, आणि काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो या पोरीने, मी वर्णनच करू शकत नाही हिच्या ऍक्टिंगचं. बयो इराला म्हणत असते, इरा दार उघड न ग, मला बोलायचंय ग तुझ्याशी, प्लीज इरा दार उघड. पण इरा मात्र आतनच तिला रिस्पॉन्स देत असते. इरा म्हणत असते, बयो प्लीज इथनं जा, मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. बयो म्हणत असते, ऐक न ग इरा, मला बोलू दे न ग तुझ्याशी, मी तुझ्याशी असं वागेल का ग इरा, प्लीज दार उघड न. इरा मी तुला सांगितलं असतं तर तुला एवढा त्रास नसता झाला ग, मी आधीच सांगायला पाहिजे होतं. आता इरा हसते मोठ्याने आणि म्हणते, कदाचित त्रास झाला नसता, माझ्या त्रासाचं काय ग बयो, काय संबंध आहे इराचा, माझ्यासारख्या मुलीचं काय हार्टब्रेक होणार ग, माझ्यासारखी रूढ, भांडकुदळ, डिसरिस्पेक्टफुल मुली सोबत असंच व्हायला हवं ग, हेच तर मला मिळायला हवं होतं. आता बयो म्हणत असते, असं नाहीये ग इरा. मग आता इरा म्हणते, हो अगं असंच आहे, माझ्यासोबत असंच व्हायला हवं होतं, मी तुझ्यासारखी परफेक्ट नाहीये ग, तू कशी सगळ्यांना सहज आवडतेस ग, सुंदर आहेस दिसायला, आणि खूप मोठ्यांचा आदर करते, रिस्पेक्ट करते सगळ्यांचा, सगळ्यांना खुश ठेवते, तू खूप त्यागमूर्ती आहे. पण माझ्यामध्ये कुठे यातले गुण आहेत, माझ्यात फक्त राग आहे, जो माझा राग दिसतो, माझे शब्द दिसतात लोकांना, करेक्ट आहे, माझ्यासोबत असंच व्हायला हवं होतं. आणि विशालने तुला चूज केलं ना, त्यामुळे तूच योग्य आहेस त्याच्यासाठी, तू डिझर्व करतेस. आणि तुला सांगते बयो, तू खूप भाग्यवान मुलगी आहेस बरं. आता तुम्हाला असं वाटत असेल प्रेक्षकांनो की ही इरा हे सगळं मुद्दाम बोलतेय, पण ती हे सगळं रागामध्ये नाही, आवेशामध्ये नाही, ही धक्क्यामध्ये बोलतीये. आणि काय दाखवलंय प्रेक्षकांनो, मी अगदी वारंवार म्हणेल की या मुलीसाठी ना 100 पैकी 100 मार्क आहेत माझ्याकडनं. रॅदर इरा, हॅट्स ऑफ टू यू बेटा, हॅट्स ऑफ टू यू, खूप छान काम केलंयस तू. बयो तिला म्हणत असते, राग डोक्यात घालून घेऊ नकोस न ग इरा, दार उघड. आता इरा म्हणते, इराला तर एवढंच येतं न ग बयो, एवढंच येतं इराला, डोक्यात राग घालणं, गोष्टी तोडफोड करणं, आदळापट करणं, मोठ्यांचा डिसरिस्पेक्ट करणं, इतकंच येतं ग मला, चिडचिड करणं, माझ्यासोबत हेच व्हायला हवं होतं. मी अशीच आहे ग. तू एक काम कर, तू विशाल सोबत लग्न कर आणि सुखात राहा. तुझं विशाल सोबत खूप प्रेम आहे ना तुझं विशालवर, तू त्याच्यासोबत जरी दिसलीस तरी मला आता काहीच वाटणार नाही. आता बयो म्हणते, तुला किती टोमणे मारायचे ना ते मार मला इरा, पण माझ्याशी बोल, एकदा मला दार उघडून बोल ग. आता इरा रडत म्हणते, आता काय राहिलं ग बयो बोलण्यासारखं, माझ्या आयुष्यात जे जे माझं होतं ते सगळं तू मिळवलंस ग बयो. तुला माहितीये बयो, माझ्याजवळ एक छोटीशी होप होती, मी ठरवलं होतं काहीही झालं तरी माझं प्रेम नाही तुला मिळू देणार मी, ते माझंच राहणार. पण बघ न बयो, तू ते सुद्धा मिळवलंस ग, तू मला चुकीचं सिद्ध करून टाकलंस. जाऊ दे ग, काही हरकत नाहीये.
तू माझं प्रेम पण हिरावूनच घेतलंस ग. असंच व्हायला पाहिजे होतं माझ्यासोबत. माझ्या आयुष्याची अशीच वाट लागायला पाहिजे बयो, नाही का? विसरून जा आता इराला. आता कोणाला त्रास होणार नाहीये. आता जुनी इरा मेली ग बयो. आता आत्तापासनं एक नवीन इरा अख्ख्या जगासमोर वावरताना दिसणार आहे तुला. आता बयो म्हणते, अगं असं नको बोलूस ग निर्वाणीचे इरा. का ग? मला बोलू तरी दे ना तुझ्याशी. एकदा बोल ना ग माझ्याशी. दार उघड ग इरा. पण इरा काही दार उघडायला तयार नसते. इरा म्हणते, तू आत्तासाठी इथून जा बयो. तुला कळणार नाही बर का की तू हळूहळू इरासारखी बनत गेलीस म्हणून. जा इथून जा बयो. ताबडतोब निघून जा. मी तुला म्हणजे अगदी रिक्वेस्ट करते की तू जा इथून. आता ती बरेच शब्द इंग्लिश मधनं बोलली आहे प्रेक्षकांनो. मी तुम्हाला ते मराठीतून ट्रान्सलेट करून सांगितलेत. आता इरा अशीच खाली पडते, पण आता काही बोलत नाही. निश्चित अवस्थेत तशीच पडली आहे ती आणि डोळे मिटून घेते. प्रेक्षकांनो, आता बयो अशीच बाहेर रडतीये. पण आता रडत रडत ती गेलीये सुमनकडे. सुमन म्हणते, काय झालं बयो? बयो खूप रडते आधी सुमन जवळ. सुमन तिला समजवते, अगं बयो रडू नकोस ग. बयो म्हणते, आत्या हे सगळं खरंच माझ्यामुळे झालंय. काय केलं ग मी? उद्ध्वस्त करून टाकलं. मी इराचं आयुष्य खराब करून टाकलं ग आत्या. मी खरंच खूप वाईट मुलगी आहे. माझ्यामुळे बाबांना त्रास होतोय. मी खूप वाईट मुलगी आहे आत्या. असं वाटतं ना की मला खरंच कोणाचं सुख बघवत. सुमन म्हणते, असं काय बोलतेस वेडे? अगं अख्खं जग जरी तुझ्या बाजूने नसलं ना तरी ही आत्या तुझ्या बाजूने असेल कायम. तू अशी काही वाईट वागलेली नाहीये. शांत हो तू. अगं नियतीच्या जे मनात असतं ना बेटा, ते सगळं आपोआप घडतं ग. आपण फक्त निमित्त मात्र असतो. आता बयो म्हणते, मी जर साखरपुड्याचं बोलले नसते तर विशाल सरांनी नातं जोडलं असतं ग इरासोबत. सगळं चांगलं झालं असतं. आता सुमन म्हणते, काय चांगलं झालं असतं बयो? अगं इरावर प्रेमच नव्हतं विशाल सरांचं. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. इराला आणखीन त्रास झाला असता ग. हे सगळं माझी वहिनीने मुद्दाम घडवलंय तुला त्रास देण्यासाठी. बयो म्हणते, अगं आत्या मी ना हा त्रास आयुष्यभर सहन केला असता ग, पण हा दिवस नसता दाखवायचा देवाने. मला बाबांनी त्यांच्या मुलीसारखं सांभाळलं. परकी असून सुद्धा जवळ केलं आणि मी आज त्यांच्या मुलीवरच हा दिवस आणला. आत्ते मी स्वतःला नाही माफ करू शकणार ग. मी इराशी खरंच नाही वाईट वागले ग आत्ते. मी मनापासून सांगते. सुमन म्हणते, तुझं चुकलं हे की तू जबरदस्ती त्या दोघांचं नातं जोडायला निघाली. स्वतःचं प्रेम असं दुसऱ्याला देतात का बयो? अगं स्वतःचं प्रेम देणं म्हणजे काय वस्तू आहे का ती अशी देऊन टाकायला? दोघी आत्या भाच्या बोलतच असतात. तेवढ्यात रमाकांत येतो आणि म्हणतो, ही अवदसा इथे काय करतेय? हिची पाय ठेवायची हिंमत झालीच कशी इथे? सुमन म्हणते, मी बोलवलंय बयोला इथे. आता सुमन म्हणते, हिला साथ देऊन तुला दादाच्या विरोधात जायचंय का? ही बाई मला इथे दिसली नाही पाहिजे. चल ग ए बयो, चल निघ इथून. रमाकांत खूप अपमान करतोय आता बयोचा आणि पुढे म्हणतो की ही सगळ्यांचं आयुष्य खाणारी कीड आहे कीड. आपल्या इराचं आयुष्य हिने नासवलं. आता आपलं आयुष्य नासवायला इथे आली आहे. तुला सांगतो सुमन, हिला हाकाला. चल निघ इथून. आता तो बयोचा लिटरली हात धरतो आणि तिला खोलीच्या बाहेर चक्क धक्का मारून हकलवून लावतो. बापरे बाप प्रेक्षकांनो, काय चाललंय हे? कुठल्या कुठे चाललंय? सुमन म्हणत असते, माझी बयो अशी नाहीये हो. आता रमाकांत तिला पण दटवतो सुमनला आणि म्हणतो, गप्पा बस, तोंड बंद कर. मी कसा माणूस आहे ते माहितीये तुला. आतापासनं तिच्या सोबत संबंध ठेवायचे नाही, कळलं का सुमन? आता जर दिसलीस तिच्या सोबत ते याद राख. आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी अप्रतिम दाखवलाय. आता हा विशाल एकीकडे, बयो एकीकडे आणि ती इरा एकीकडे अशी निश्चित पडलेली आहे. काय या तिघांच्या आयुष्याचं सगळं राख रांगोळी झाली आणि हे खरं तर कोणाची चूक आहे हे कोणाला काय सांगता येणार नाही. इराचा जिद्दीपणा, बयोचा अति म्हणजे त्यागीपणा आणि ह्या विशालची विनाकारण झालेली फरफट. विशालने प्रेमच नसतं केलं ना तर पुरलं असतं बिचारायला. कोणतीही चांगली मुलगी मिळाली असती. आता बघा प्रेक्षकांनो, सकाळी सकाळी शुभमकर इराच्या खोलीत जाऊन बघतात तर इरा गायब आहे. इरा कुठे गेली कुठे गेली सगळ्यांना विचारतात ते. सुमनला, गौतमीला, आरवला. गौतमी म्हणते, बाथरूम मध्ये असेल, बघितलंस का तू शुभमकर? आता मात्र इरा कुठेच नाहीये हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. गोजा आत्या पण येते धावत धावत आणि म्हणते, काय रे शुभू, अरे काय झालं? का बरं ओरडतोयस इराच्या नावानं? कुठे गेली इरा? आता बरंच यांचा म्हणजे टेन्शनमय वातावरण आहे. इरा घरात नाहीये कारण प्रेक्षकांनो, इरानं घर सोडून निघून गेली आहे कायमची. आता बहुधा तरी मालिकेमध्ये नवीन इरा आपल्याला दिसेल, म्हणजे तीच इरा पण ती तिचा स्वभाव बदलून आलेली वगैरे असं ते काही दिवसांनी दाखवतील असं वाटतंय मला. पण आता बघा इराने शुभमकरांना एक व्हिडिओ पाठवलाय. आता तो व्हिडिओ शुभमकर ऑन करतात आणि सगळ्यांना ऐकवतात. तर त्यामध्ये इरा खूप सुरेख बोलते प्रेक्षकांनो. इरा म्हणते, बाबा मला माहितीये तू सकाळी सकाळी मला शोधत असशील ना,
ए बाबा, तुम्ही दोघं सगळे टेन्शनमध्ये असाल ना? ए बाबा, टेन्शन नको घेऊस रे, मी ठीक आहे, मी अगदी चांगली आहे. मला माहिती नाही बाबा, म्हणजे माझ्यासोबत जे काही आज झालंय ना, ते असं डिझर्व्ह होतं का रे माझ्यासाठी? म्हणजे मला ना असं वाटायला लागलंय, खोल दरीत मी खाली पडलीये. मला लाजच वाटली रे बाबा स्वतःची. तिचे एक एक शब्द ऐकताना शुभंकरांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतंय प्रेक्षकांनो. इरा म्हणते, बाबा मी हा निर्णय घेतलाय की मी हे घर कायमचं सोडून चाललीये. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच टेन्शन आलंय आता. इरा पुढे बोलते, बाबा मी परत सुद्धा येणार नाहीये रे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी हेच ठीक आहे. तुम्ही आता विचारातच घेऊ नका की इरा नावाची मुलगी तुमच्या आयुष्यात कधीतरी होती, तुमच्या आयुष्यात ती नाहीच आहे. आता हे समजून घ्या. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच टेन्शन आलंय हा प्रेक्षकांनो. आता त्या व्हिडिओमध्ये इरा पुढे बोलते, बाबा तू काळजी करू नकोस. मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की मी माझ्या जीवाला इजा करणार नाही. तू मला शिकवलेलं आहेस बाबा. परिस्थिती कितीही बिकट झाली ना तरी सुद्धा आपण असं स्वतःला संपवणं हे त्यावरचं औषध असूच शकत नाही. त्यावरचा असंच नसतो, हा ऑप्शन कधीच नसतो बाबा. पण बाबा मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं रे. तू लहानपणापासून कसं वागायचं, कसं नाही वागायचं हे धडे तू मलाच देत होतास रे बाबा. तू बयोला कधी काहीच बोलला नाहीस रे बाबा. बयो तुझ्यासाठी कायम बरोबरच असायची. कधी कधी तिची चूक असायची अगदी जेन्युअनली, पण तरी सुद्धा तू मलाच ओरडायचास. मलाच म्हणायचा, बयोकडनं शिक, बयो कशी वागते, बयो कशी बोलते. कायम तू मला असंच बोलत राहायचास रे बाबा. का रे बाबा, तुला कधी माझ्यामध्ये काही चांगलं दिसलंच नाही का रे? तुझ्यासाठी कायम बयोच चांगली होती ना? आता हे शब्द तिचे ऐकल्यानंतर शुभंकर आता खूप रडायला लागलेत प्रेक्षकांनो. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आणि आता पुढच्या भागात आपण नेहमीप्रमाणे बघतोय, गौतमी बयोला धमकी द्यायला लागते की माझ्या पोरीला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही, ठार मारेल तुला. आता बयो म्हणते, हे तर तुम्हीच केलंय, तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. काय गरज होती तुम्हाला या साखरपुड्याचा घाट घालायची? आता गौतमी म्हणते, तुझं खरं रूप समोर आणायचं होतं ना म्हणून. पण आता बघूयात पुढे काय स्टोरी दाखवतायत. हे एक वेगळंच ट्विस्ट आणि टर्न या मालिकेमध्ये आलाय, जो अतिशय उत्तम दाखवलाय त्यांनी. बघूयात पुढे काय काय घडतंय. आणि कालचा जो एपिसोड आहे ना, मी तुम्हाला नक्की तो एपिसोड रेकॉर्ड करून पाठवणार आहे येत्या 1-2 दिवसात. तोपर्यंत आजचा म्हणजे 21 नोव्हेंबरचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. 20 नोव्हेंबरचा भाग मी तुम्हाला लवकरच देईल रविवारपर्यंत. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला भाग सांगा हं. आणि नेहमीप्रमाणे ज्यांनी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.